शांततेत गोंधळ असतो आणि सुरळीतपणामागे लपलेलं असतं वादळ. ते वादळ कधी आणि कसं कोसळेल याचा अंदाजच येत नाही. शिवथर हे सातारा जवळचं एक शांत आणि साधं गाव. या गावात राहत होते प्रथमेश जाधव आणि त्याची पत्नी पूजा जाधव. 2017 घरच्यांच्या संमतीने त्यांचा प्रेमविवाह झाला होता. लग्नानंतर काही वर्ष सगळं सुरळीत चाललं. दोघांनी एकत्र संसार सुरू केला आणि काही महिन्यातच त्यांच्या घरी एक गोड बाळ जन्माला आलं. एक मुलगा, तो आता 8 वर्षाचा आहे. पूजा, प्रथमेश, त्यांचा मुलगा आणि प्रथमेशचे आईवडील म्हणजेच पूजाचे सासू सासरे सगळेच एकत्र एकाच घरात राहत होते. त्या घरात बाहेरून पाहिलं तर सगळं परिपूर्ण वाटायचं, पण काहीतरी होतं जे हळूहळू आतून घुसत चाललं होतं. घरात कधी कोणाचं मोठ्यानं बोलणं नाही, भांडण नाहीत, एक साधं सुसंस्कृत आणि शांत कुटुंब. प्रथमेश साताऱ्यात एका दुकानात काम करत होता. तो दररोज ठरलेल्या वेळेवर कामावर जायचा. त्याचा मुलगा देखील त्याच भागातल्या शाळेत जात असल्याने तो त्यालाही सोबत घ्यायचा आणि संध्याकाळी दोघं एकत्र परतायचे. पूजा घर सांभाळत होती, पण मागच्या काही महिन्यापासून तिचं वागणं हळूहळू बदलू लागलं होतं. ती सतत फोनमध्ये गुंतलेली असायची. तिचं अचानक बाहेर जाणं वाढलं होतं आणि घरातलं वातावरणही आता वेगळंच जाणवू लागलं होतं. असं काहीसं जे स्पष्ट दिसत नव्हतं, पण जाणवत होतं. कारण 2019 पूजाच्या आयुष्यात अक्षय साबळे नावाचा एक तरुण आला होता. तो वयानं तिच्यापेक्षा 3 वर्षांनी लहान होता, पण भावनिकदृष्ट्या तो तिच्यावर प्रचंड प्रेम करत होता. त्याची ओळख सोशल मीडियावरून झाली होती. सुरुवातीला साधं बोलणं, मग हळूहळू वाढणारी संवादाची वेळ आणि नंतर त्या ओळखीचं रूपांतर मैत्रीत आणि मैत्रीचं पुढे अनैतिक नात्यात. एक स्त्री जी कुटुंबासाठी समर्पित होती ती आता कुठल्या तरी भावनिक वावटळीत अडकत चालली होती. अक्षय पूजाच्या घरी नेहमी येत असे, विशेषतः तेव्हा जेव्हा घरात कोणीच नसायचं. नवरा कामावर, मुलगा शाळेत आणि सासू सासरे शेतात गेलेले. हीच वेळ दोघांसाठी ठरलेली गुप्त भेटीची संधी होती. पूजानं कधीही घरात कुणालाही त्याच्या नात्याबद्दल संशयही येऊ दिला नव्हता. पण गावात एक गोष्ट लपवली तरी नजर आणि चर्चा फार काळ गप्प बसत नाहीत. अक्षयला त्यांच्या घरी वारंवार येताना पाहून गावकऱ्यांच्या मनात शंका निर्माण झाली होती. सासू सासऱ्यांच्याही लक्षात हळूहळू येऊ लागलं होतं काहीतरी बिनसलंय. त्यांनी थेट काही बोललं नव्हतं, कारण कुठलाही ठोस पुरावा नव्हता. पण त्यांच्या नजरेतल्या अविश्वासाची सावली हळूहळू गडद होत चालली होती. त्यांनी हे सगळं आपल्या मुलगा प्रथमेशला सांगितलं, पण प्रथमेश त्यानं हे फारसं गांभीर्यानं घेतलं नाही. त्याला वाटलं शक्य आहे पूजा घरात कंटाळली असेल, थोडा मोकळा वेळ हवा असेल तिला. पण आईवडिलांच्या सततच्या बोलण्यामुळे प्रथमेशने तिला समजून घेण्याचा प्रयत्न केला. तो तिला नेहमी म्हणायचा, तुझ्या मनात काही असेल, काही बोलायचं असेल तर मोकळं बोल, मी तुझ्या पाठीशी आहे. पण पूजा मात्र गप्प राहिली. तिच्या नजरेत, तिच्या शांततेत एक वेगळाच प्रवास सुरू होता. असा प्रवास जो घराच्या भिंतीपलीकडे जात होता आणि कुणाच्याही कल्पनेच्या बाहेर पोचत होता. तो म्हणजे पूजाचा प्रियकर अक्षय. त्यांच्या नात्यात आता केवळ भावना नव्हत्या, शारीरिक जवळीकताही ठिकाणी ठिकाणी झपाटून टाकणारी होती. दोघंही एकमेकांना गुपचूप भेटायचे, पण असे गुपचूप किती दिवस भेटणार. एक दिवस अक्षयने ठामपणे तिला विचारलं, आपण पळून जाऊया, लग्न करू, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो पूजा. आणि आश्चर्य म्हणजे पूजा ही तयार झाली होती. पण जसं पाय उचलला जातो तसं काहीतरी आतल्या आत पकडून धरतं. तिच्या मनात एक चेहरा वारंवार यायचा, तिच्या 8 वर्षाच्या मुलाचा. तिने अक्षयला त्याच्याबद्दल सांगितलं. अक्षयने फार सहजपणे उत्तर दिलं, मी तुझ्या मुलालाही स्वीकारेल, तू फक्त माझ्यासोबत चल, लग्न कर. आता दोघांनीही पळून जायचा निर्णय घेतलाच होता, पण नियतीला कदाचित हे मान्य नव्हतं. त्याच काळात अक्षय आणि पूजाचे अनैतिक संबंध उघड झाले. ती बातमी पूजाच्या सासू सासऱ्यापर्यंत पोहोचली. नवऱ्याला समजली आणि अगदी तिच्या माहेरीसुद्धा कळली. घरात वातावरण गरम झालं, पण ओरडणं नाही, फक्त समजून सांगणं होतं. सगळ्यांनी तिला समजावलं, तू जर अक्षयसोबत पळून गेलीस
तर तुझ्या मुलाचं भवितव्य काय? गावात आपली काय इज्जत राहील? प्रथमेशची चूक तरी काय आहे? आई, वडील, नवरा सगळ्यांनी तिला आपल्या पद्धतीनं समजून सांगितलं आणि हळूहळू त्या शब्दांनी, त्या नजरेने, त्या प्रश्नांनी पूजाच्या मनात काहीतरी हलवलं. शेवटी तिनं अक्षयसोबत पळून जाण्याचा निर्णय रद्द केला. पण जे घडून गेलं होतं त्याचे पडसाद अजून बाकी होते. अक्षयला मात्र वाटत होतं की पूजा कधी ना कधी आपल्या नवऱ्याला सोडून त्याच्यासोबत लग्न करून आयुष्य जगायला तयार होईल. एके दिवशी अक्षयने पूजाला स्पष्टपणे पुन्हा विचारलं, आपण दोघं पळून जाऊया, मी तुला लग्नासाठी तयार आहे. पण पूजाने त्याला आता स्पष्टपणे नकार दिला. तिनं म्हटलं, हे शक्य नाही अक्षय, माझं लग्न झालंय, मला मूल आहे, मी नात्याची मर्यादा आधीच ओलांडली, आपण खूप चुकीचं नातं ठेवलं, पण आता मला थांबायचं आहे. माझ्या मुलासाठी, नवऱ्यासाठी मला माफ कर. पूजाचं बोलणं ऐकून अक्षयच्या मनात रागाचा भडका उडाला. त्याला वाटलं की पूजा फक्त त्याचा उपयोग करत होती. त्याच्या प्रेमाचं रूप आता अपमानात बदलत गेलं. त्यानं तिथेच मनात काही ठरवलं, जर ती माझी होणार नसेल तर ती कुणाचीच होणार नाही. दुसऱ्याच दिवशी म्हणजे 8 जुलै 2025 रोजी नेहमीप्रमाणे प्रथमेश आपल्या कामासाठी बाहेर गेला होता. सकाळी त्यांचा 8 वर्षाचा मुलगाही शाळेला गेला होता. पूजेचे सासू सासरे सकाळच्या जेवणानंतर शेतात गेले होते. दुपारचे साधारण 2:30 वाजले असावेत. अक्षयनं या क्षणाची वाट पाहत होता. घरात कोणीच नसल्यानं समजल्यावर तो थेट पूजाच्या घरी गेला. दरवाजा उघडाच होता. पूजा घरात एकटीच होती. दोघात पुन्हा एकदा वाद झाला. त्याने बरेच समजावलं, पण पूजा त्याच्यासोबत पळून जायला काही तयार नव्हती. अक्षयने तिला प्रेम, नकार, फसवणूक याबद्दल खूप विचारलं, पण पूजा मात्र गप्प होती. एकीकडे प्रियकर, एकीकडे नवरा, मूल, सासरचं कुटुंब आणि खरंच पुढे जाऊन आपल्या मुलाला काही प्रॉब्लेम नको म्हणून तिनं शांत राहणे योग्य समजलं. ती न बोलल्यामुळे त्याचा राग मात्र इतका अनावर झाला की त्यानं कमरेतून धारदार चाकू काढला आणि पूजाच्या गळ्यावर सपासप वार केले. रक्त उडालं. पूजा किंचाळ्याचा प्रयत्न करत होती, पण आवाज घराबाहेर पोहोचला नाही. काही क्षणातच ती रक्ताच्या थारोळ्यात पडली आणि तिचा मृत्यू झाला. हत्या केल्यानंतर अक्षय घाबरला आणि तिथून पळून गेला. त्याने दरवाजा बंद केला नाही. त्याच्या चपला घरातच राहिल्या. दुपार उलटली, सायंकाळ झाली. पूजाचे सासरे शेतातून घरी परतले. दार उघडं पाहून त्यांनी पूजाला हाक मारली, पण काहीच प्रतिसाद नव्हता. ते आत शिरले आणि समोरचं दृश्य पाहून हादरले. घरात पूजाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. त्यांच्या किंचाळण्याचा आवाज गावभर पसरला. शेजारी जमा झाले. कोणीतरी पोलिसांना फोन केला. काही वेळातच शिवथर पोलीस घटनास्थळी आले. त्यांनी संपूर्ण घराची पाहणी केली. प्रथम दर्शनी आत्महत्याच आहे वाटू लागली, कारण घरात झटपट झाल्याच्या खुणाच नव्हत्या. पण पोलीस निरीक्षकांनी फोन तपासला, कॉल हिस्ट्री पाहिली आणि त्या मोबाईलमध्ये अक्षय साबळेचं नाव, मेसेज आणि फोटो हे सगळं स्पष्टपणे सापडलं. गावकऱ्यांनी देखील दोघेही एकत्र दिसल्याचं सांगितलं. प्रथमेशला तत्काळ संपर्क केला. त्यानं जेव्हा घटना ऐकली तेव्हा तो धाव घेतच घरी आला. घराबाहेर पोलीस, घरात बायकोचा मृतदेह आणि सासू सासरे रडत होते. त्याला काही सुचत नव्हतं. तो कोसळला. पोलिसांनी त्याची चौकशी केली. त्यानं सर्व सत्य सांगितलं की तिचं वागणं कसं बदलत होतं, पण त्यानं कधीही संशय घेतला नव्हता आणि सत्य समजल्यानंतर तरीही तिला स्वीकारलं होतं, एक चान्स दिला होता. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ शोध मोहीम सुरू केली. अक्षय साबळे पुण्यात एका मित्राकडे लपून बसलेला होता. अवघ्या 24 तासातच त्याला अटक करण्यात आली. चौकशी दरम्यान अक्षयने गुन्ह्याची थेट कबुली दिली. त्याचं उत्तर थरकाप उडवणारं होतं. मी तुला खूप प्रेम दिलं, जे काही मागितलं ते सगळं वेळेत दिलं, पण तिनं मला फसवलं. मी अजूनही तिच्यासाठी लग्न करायचं ठरवलं होतं, पण तिनं फक्त माझा वापर केला, म्हणूनच मी तिला संपवलं. आता अक्षय न्यायालयीन कोठडीत आहे आणि त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरीकडे प्रथमेशने स्वतःच्या पत्नीच्या मृतदेहाला खांदा दिला. त्याच्या चेहऱ्यावर ना रडणं ना ओरडणं, पण डोळ्यात एक असह्य प्रश्न. तो फक्त एवढंच बोलला, आपण ज्यांच्यावर सगळं विश्वासानं सोपवतो तीच माणसं आपल्याला इतका मोठा धोका देऊन जातात का? आणि नंतर एक शांतसा हुदका टाकत तो म्हणाला, माझ्या प्रेमात काय कमी होतं की पूजालाही अक्षयकडे जावं लागलं?
मित्रांनो, ही फक्त एका विवाहितेची हत्या नव्हती. ही एक कथा होती तुटलेल्या पतीची, एका प्रेमात वेडावलेल्या तरुणाची आणि भावनाच्या आंधळेपणात उद्ध्वस्त झालेल्या 3 जीवाची. इथे कुणीही जिंकलं नाही. एक मारली गेली, दुसरा तुरुंगात गेला आणि तिसरा फक्त धोका खाल्ल्याचं दुःख गिळून आता आयुष्यभरासाठी शांततेच्या शोधात भटकतो आहे. हा गुन्हा फक्त शरीराचा नव्हता, हा गुन्हा विश्वासाचा होता. मित्रांनो, या घटनेबद्दल तुमचं काय मत आहे? खाली कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर विनू पाटील मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. लवकरच भेटूया अशाच एका खऱ्या सुन्न करणाऱ्या क्राईम स्टोरीसह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, सतर्क राहा आणि विश्वास ठेवताना डोळे उघडे ठेवा. धन्यवाद.